राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांचा पक्ष आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकत्रीकरणावरती 8 मे रोजी भाष्य केलं. एकत्रीकरणावरती बोलल्यानंतर आतापर्यंत दबक्या आवाजात चर्चा होत होती ती आता उघडपणे होऊ लागली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर महायुतीचं बळ वाढणार यात शंका नाहीये. त्यासोबतच अजित पवारांची ताकद वाढणार, महायुतीमध्ये त्यांचं महत्व वाढणार यात देखील शंका नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणामुळे महायुतीला मजबूत अशी स्थिती मिळणार आहे. महायुती आधीच मजबूत आहे, मात्र अजित पवारांसोबत शरद पवार आल्यानंतर ती आणखी मजबूत होणार याबद्दल वाद नाहीये. मात्र हा दादांचा गट वाढणार, दादांचं बळ वाढणार असं म्हटल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये एक अस्वस्थता असल्याचं पाहायला मिळतंय. ही अस्वस्थता का निर्माण झाली आहे? महायुतीमध्ये शिंदेचं महत्व कमी होणार का? अजितदादांची राष्ट्रवादी हा मोठा भाऊ होणार का? असे अनेक प्रश्न यामुळे निर्माण झालेले आहेत. याच सगळ्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, आपण पाहताय माय महानगर लाईव्ह. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबद्दल शरद पवार हे 8 मे रोजी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्टच बोलले. त्यांना स्पष्ट प्रश्न विचारण्यात आला की तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या भवितव्याबद्दल तुम्ही कसं पाहता? यावरती शरद पवार म्हणाले, पक्षांतर्गत 2 दृष्टिकोन आहेत. एक गट म्हणतो की आपण पुन्हा एकत्र आलं पाहिजे, म्हणजेच अर्थात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांनी एकत्र आलं पाहिजे. तर दुसरा गट म्हणतो की आपण प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कोणत्याही प्रकारे भाजप सोबत जाऊ नये, आपण इंडिया आघाडीमध्ये सहभागी झालं पाहिजे आणि विरोधकांना पुन्हा एकत्र आणलं पाहिजे, असं उत्तर शरद पवारांनी दिलं. शरद पवारांना सुप्रिया सुळे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या भवितव्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. त्यांची भूमिका काय आहे असाही प्रश्न या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. त्यावरती ते म्हणाले, तिलाही भूमिका घ्यावी लागेल, हे ठरवावं लागेल की संसदेत विरोधी बाकांवर बसायचं किंवा नाही. शरद पवारांच्या या वक्तव्यानं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस कधीही एकत्र येऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता भाजप सोबत राज्यात आणि केंद्रात शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र गेले तर शरद पवारांचं आणि अजित पवारांचं एकत्रीकरण हे भाजपला आणि एकंदर महायुतीला बळ देणारं ठरणार आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ वाढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पर्यायानं अजित पवारांच्या सत्तेचा वाटाही वाढेल आणि यामुळेच एकनाथ शिंदे गटाची पोटदुखी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शरद पवारांच्या या वक्तव्याचे अनेक उलटफेर देखील आहेत, अनेक कंगोरे देखील आहेत, अनेक पदर देखील आहेत त्यांच्या या वक्तव्याला. त्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा पटल पुन्हा एकदा बदलण्याची देखील शक्यता आहे. त्यातच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर केंद्रात अजित पवार हा मोठा भाऊ होऊ शकतो का अशी देखील चर्चा सुरू झाली आहे. केंद्रामध्ये त्यांचं वजन वाढणार का याबद्दल देखील चर्चा होते. ते नेमकं का होते हेच आपण जाणून घेणार आहोत. सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे लोकसभेमध्ये एकमेव खासदार आहेत ते म्हणजे सुनील तटकरे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 8 खासदार आहेत. त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर त्यांचं संख्याबळ हे 9 होतं आणि केंद्रामध्ये भाजप सरकारला सध्या अनेक मित्र सोडून जात आहेत, सोडून गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना नवे मित्र हवेत आणि सध्याचं लोकसभेचं बलाबल पाहिलं तर भारतीय जनता पक्षाला नव्या मित्रांची गरज देखील आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जर शरद पवार हे अजित पवारांसोबत गेले आणि सत्तेमध्ये सहभागी झाले तर याचा फायदा भारतीय जनता पक्षाला देखील होणार आहे. आणि आता जसं सांगितलं त्याप्रमाणे यांचं संख्याबळ 9 होणार आहे आणि त्यामुळे केंद्रामध्ये अजित पवार हे मोठा भाऊ होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. तसं पाहिलं तर शिवसेना शिंदे गटाकडे देखील 9 खासदार आहेत. त्यामुळे हे बलाबल समसमान असणार आहे. मात्र केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रीपद न मिळालेले अजित पवारांचा गट, प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेट मंत्रीपद हवं होतं, मात्र त्यांना राज्यमंत्रीपद देऊ इच्छित होते, मात्र ते त्यांनी घेतलं नाही. आणि यामुळे आता जर समजा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर
अजित पवारांच्या गटाला केंद्रामध्ये कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद मिळेल, तर दुसरीकडे एक आणखी राज्यमंत्रीपद देखील मिळण्याची शक्यता आहे, कारण त्यांचे 9 खासदार असणार आहेत. आणि यामुळेच केंद्रामध्ये अजित पवारांचा गट हा महायुतीमधला मोठा भाऊ होण्याची शक्यता आणि चर्चा सुरू आहे. पण अजितदादा शरद पवार एकत्रित घेऊन नवीन समीकरण मांडण्याचे सुद्धा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे नाही, त्यांच्याकडे नाही. त्यांना एकत्र येऊ द्या, नंतर समीकरण काय मांडतील ते ठरवू. परंतु भाजपची आणि शिवसेनेची युती ही पक्की आहे, त्यामध्ये कुठेही मतभेद नाही. आता ते भविष्यामध्ये काय करतील याच्यावरती अवलंबून आहे. आतापर्यंत त्याच्यावर निर्णय वरिष्ठ नेते घेतील. आणखी कोणताही वरिष्ठ नेते त्याच्यावर निर्णय घेतील, यावर कोणतंही भाष्य करायचा मला नैतिक अधिकार नाही. त्याबद्दल मी कोणतंही वक्तव्य करू शकत नाही. याचा निर्णय वरिष्ठ घेतील. एक प्रश्न असा आहे की जर शरद पवार आले तर मोठा भाऊ हा राष्ट्रवादी होईल, कारण की खासदारांची संख्या त्यांची जास्त आहे आणि केंद्रात खासदारांची भाजपला गरज आहे. त्यामुळे या समीकरणाकडे कसं पाहता? मोठा भाऊ होईल, छोटा भाऊ होईल. चंद्रबाबू नायडू आले म्हणून काय आमची चंद्रबाबू नायडू बरोबर युती झाली का? नितीश कुमार आलेत म्हणून आमची काय नितीश कुमार बरोबर युती आहे का? ते त्यांचे प्रासंगिक युती जी काय असेल त्याच्याशी ना आम्हाला काही घेणं देणं नाही. फक्त भाजपची आणि आमची युती आहे एवढं मात्र नक्की. विधानसभेत अजितदादांचे 41 आमदार आहेत आणि शरद पवारांचा गट त्यांना जाऊन मिळाला तरीही ते शरद पवारांचे आमदार आणि अजित पवारांचे आमदार अशी एकूण संख्या मिळून हे 51 पर्यंत जात आहेत. त्यामुळं शिवसेना शिंदे गट हा राज्यात तरी मोठा भाऊच असणार आहे, कारण त्यांच्याकडे 57 आमदार आहेत. मात्र ज्या पद्धतीनं राज्यात शिवसेना मोठा भाऊ असली तरी केंद्रामध्ये अजित पवारांचं वजन वाढणार यात शंका नाहीये. मोदी सरकारला केंद्रात सध्या स्पष्ट बहुमत नाहीये आणि अशा वेळेस त्यांना नवीन साथीदार मिळत असतील आणि तेही शरद पवारांसारखा ज्यांचं सर्व पक्षांमध्ये वावर आहे, सर्व पक्षीय नेत्यांमध्ये त्यांच्या बद्दल ते बोलले जातात, त्यांची चर्चा होते, त्यांचा संपर्क आहे, असा नेता जर भारतीय जनता पक्षासोबत गेला तर भारतीय जनता पक्षाचा देखील याचा फायदाच होणार आहे. त्यामुळं साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेसचं वजन हे केंद्रामध्ये वाढण्याची शक्यता आहे. पवारांसारखा साथीदार मिळणं हे भारतीय जनता पक्षाला ज्या पद्धतीनं फायद्याचं आहे त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसला देखील, म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या आणि त्या सत्तेत सहभागी झाल्या तर त्यांच्या देखील हे फायद्याचंच ठरणार आहे. कारण भारतीय जनता पक्षामध्ये सध्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची केमिस्ट्री ज्या पद्धतीनं चांगली आहे तेवढी केमिस्ट्री ही दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात नाही, अशी देखील अनेकदा चर्चा होत असते. त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर भारतीय जनता पक्षाला फायदा होणार आहे. साहजिकच आहे, त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला देखील होणार आहे. मात्र शिंदेच्या शिवसेनेचं यामध्ये नुकसान होत नसलं तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाहीये. असेच राजकीय व्हिडिओ आणि बातम्यांसाठी MyMahangar.com ला व्हिजिट करा. त्यासोबतच माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.